आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारे साकडी, येरते बापुडे काय रंक, भयाच्या पोटी दुःखाच्या राशी, शरण देवाशी जाता भली, मग तो कृपा सिंधू निवारे साकडी, येरते बापुडे काय रंक. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर, मग तो कृपा सिंधू निवारी साकडी, येरते बापुडे काय रंक. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. दुसरे चरण सत्ता उद्धरे चरण उद्धरे चरण दशराजी कृपादाने कथे तो विस्तार, कथे धारी कृपादाने कथे तो विस्तार, कथे धारी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरिकाय धातु मुनींद्रैः, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरुण, केली त्रैलोक्य पावन. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण, श्री गुरूंची ते नमस्कारो न्याता. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडी, येरते बापुडे काय रंग. याचा विको थोडस कमी कर, स्वर बंद करा. आवाज वाढव फक्त थोडासा मॉनिटर. आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातला अत्यंत गोड असा अभंग आहे. महाराजांनी या अभंगाद्वारे माणसाच्या जीवनामध्ये येणारे जे भोग आहेत, ते भोग त्यानं प्रारब्धानं कसे भोगले पाहिजेत, त्याला कुठल्या प्रकारे सामोरं गेलं पाहिजे, आणि सामोरं गेल्यानंतर आपण आपलं जीवन कशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं घालवलं पाहिजे, याचा संपूर्ण दिलासा आणि दाखला उदाहरणासह स्पष्ट केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्प परिहार असा. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा नाशिक परिसर, पुण्य असलेल्या गोदामाईच्या वास्तव्यानं पावन झालेले या परिसरामध्ये आज हा जो कार्यक्रम संपन्न होतो आहे तो नैमित्तिक प्रकारचा आहे. अर्थात आपल्या सर्वांना ज्ञात आहे, कैलासवासी हरिभक्ती परायण किसन दादा रसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वच आप्तेष्ट गणगोत नातेवाईक इष्टमित्र परिवार आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्या संबंधानं
ही कीर्तन रूपी सेवा इथं आयोजित केलेली आहे. खरं तर त्यांचा शोकाकुल परिवार आहे. मुलगा आहे श्री ज्ञानेश्वर किसन रसाळ, सून आहे सौ जयश्री ज्ञानेश्वर रसाळ, नातू आणि नात आहेत डॉक्टर मिनाली चैतन्य कुंभार, डॉक्टर ऋषिकेश ज्ञानेश्वर रसाळ आणि डॉक्टर वैष्णवी ज्ञानेश्वर रसाळ. हा संपूर्ण रसाळ परिवार यांनी आपल्या बाबांचं अर्थात वडील असतील आजोबा असतील यांचं हे पुण्यस्मरण जे आहे अत्यंत छान प्रकारे त्यांनाही आवडेल आणि देवालाही आवडेल अशा दोनही अंगानं करण्याचा यथायोग्य प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं पहिल्यांदा टाळी वाजवून त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आमच्या ज्ञानेश्वर दादांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमाकरता. त्यांचे सुपुत्र असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, या परिवारानं फारच योगदान या कार्यक्रमाला दिलं आणि म्हणून हा इतका सुंदर कार्यक्रम घडून येतोय. मी व्यासपीठावरून तुम्हाला शतशः प्रणाम करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला पाठबळ देण्याचं काम आमचे परमस्नेही असणारे विनायक मामा बुनगे, मामांचंही फार मोठं सहकार्य या कार्यक्रमाला आहे. मामा तुम्हालाही धन्यवाद देतो. इथं गायक मंडळी म्हणून भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण रामदासजी महाराज तोकडे आहेत. भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण समाधानजी महाराज भगत आहेत. आमचे मृदंग महर्षी माधवजी महाराज भागडे आणि त्यांचा संपूर्ण नांदगावचा हरिपाठ तरुण परिवार, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मृदंगाची साथ करण्याकरता माझे अत्यंत हृदय भिन्न असणारे परममित्र श्री हरिभक्तीपरायण प्रसादजी महाराज शिरसाट आहेत. त्यांनाही धन्यवाद. मी नेहमी विनोदानं म्हणतो हा आमचा निवृत्तीनाथांचा प्रसाद आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमचे ऑपरेटिंग आमचे जगन महाराज माळी आणि आत्ता ज्यांचं आगमन झालं त्या नाशिक जिल्ह्याचं भूषण. सिस्टमच्या बाबतीत एक नंबर ज्यांचं नाव आहे आमचे दिनेश भाऊ घाडगे दादा, तुम्हालाही धन्यवाद देतो. गावातली सगळी ही टाळकरी भजनी मंडळ, आपण देववृंद श्रोते मंडळी, विनेकरी आहेत, सोबदार आहेत, तुम्हा सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. आज मामांनी फक्त जागा चेंज केली म्हणून तुम्ही दुसऱ्याला राखीव जागा दिली त्याच्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. अलीकडे जागा कोणी कोणाला देत नाही, पण तुमचं मन समाधान आहे. तुम्ही फार चांगली मोठी जागा त्यांना दिली, तुम्हालाही धन्यवाद. महिला मंडळ आपल्यालाही धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं लाईव्ह शूटिंग संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभरामध्ये प्रसारित करण्याचं काम आमचे मित्र रोहन दादा हे लाईव्ह या ठिकाणी शूटिंग करत आहे. दादा तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि उरलेल्या वेळामध्ये काहीच अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाला आज कार्यक्रमाचं निमित्त आहे वर्ष श्राद्ध आणि तेही एका वडिलांचं आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे वर्ष श्राद्ध म्हणजे काय, तर एक वर्षानंतर केला जाणारा जो कार्यक्रम आहे त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. जर आध्यात्मिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर श्रद्धेन क्रियते जायाः इति श्राद्धः. स्वर कमी करा, स्वराचा आवाज कमी करा. आपल्या परिवारामध्ये गेलेला जो सदस्य आहे, व्यक्ती जी आहे, त्या व्यक्तीच्या नावानं काया वाचा मननं केलेलं मृत्यू लोकातलं जे पिंडदान आहे, त्या पिंडदानाचा भाग म्हणजेच त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये काही पर्वकाल येतात महाराज.
त्यापैकी वडिलांचे श्राद्ध आणि आईचं श्राद्ध हे अत्यंत मोठा पर्वकाल सांगितलेला आहे. माणसाला 15 दिवसानंतर एक पर्वकाल येतो, त्याला एकादशीचा पर्वकाल म्हणतात. 15 दिवसा एक एकादशी कार्य न करीशी व्रतसार. 15 दिवसांनी एकादशीचं व्रत येतं, हा पर्वकाल आहे. 1 महिन्यानं पर्वकाल येतो, त्याला चतुर्थीचा पर्वकाल म्हणतात. 6 महिन्यानं पर्वकाल येतो, त्याला मंगळी चतुर्थीचा पर्वकाल म्हणतात. 1 वर्षानंतर एक पर्वकाल येतो, त्याला नववर्षाचा पर्वकाल म्हणतात, किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढी पाडव्याचा सण म्हणतात. बरोबर ना? हा 1 वर्षानंतर येतो. 3 वर्षानंतर एक पर्वकाल येतो, त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, मलमास म्हणतात, आणि नाहीच कळालं तर धोंड्याचा महिना म्हणतात. दर 3 वर्षानंतर धोंड्याचा महिना येतो. 12 वर्षानंतर एक पर्वकाल येतो, त्याला तपपूर्तीचा पर्वकाल म्हणतात. 25 वर्षानंतर येतो, त्याला रौप्य महोत्सवाचा पर्वकाल म्हणतात. 50 वर्षानंतर येतो, त्याला सुवर्ण महोत्सवाचा पर्वकाल म्हणतात. 75 वर्षानंतर योग येतो, त्याला अमृत महोत्सवाचा पर्वकाल म्हणतात. आणि 100 वर्षानंतर येतो, त्याला शताब्दीचा पर्वकाल म्हणतात. विठाला 60 वर्षानंतर एक पर्वकाल आपल्या जीवनामध्ये येतो, त्याला शास्त्रामध्ये कपिला षष्ठीचा पर्वकाल म्हणतात. पण ऐका, या सर्व पर्वकालांपेक्षाही श्रेष्ठ पर्वकाल जर कोणता असेल तर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन करतात. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, का माता पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ अतिपवित्र. आई वडिलांचा जाण्याचा जो दिवस आहे, तो जाण्याचा दिवस म्हणजे पुत्राच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा पर्वकाल आहे. तो सगळ्यात मोठा पर्वकाल. आज माऊली तुमच्या जीवनामध्ये सर्वात मोठा पर्वकाल हा आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध कर्म करत आहात, आणि त्यामध्ये ज्ञानदान घडते, तुमच्याकडून अन्नदान घडते, आणि द्रव्यदान सुद्धा घडते. सगळ्यात मोठी पुण्याची पुंजी आपण वडिलांच्या निमित्ताने कमवत आहात. विठाला मला असं सांगावं लागल, अलीकडं लोक वर्ष श्राद्ध करतात, पण ती श्रद्धेनं नाही, ती स्पर्धेनं करतात. कशाने करतात? शब्दातले बारकावे जाणून घ्या. श्रद्धा वेगळी आणि स्पर्धा वेगळी. बरोबर ना? श्रद्धा म्हणजे तुम्ही गरीब असाल, पण गरीब असताना सुद्धा आपल्या आई वडिलांविषयी जर तुमच्या मनात कृतज्ञता असेल तर त्याला श्रद्धा म्हटलं पाहिजे. पण स्पर्धा त्याला म्हणतात. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, मग तुम्ही वाटेल तो महाराज ठेवू शकता, वाटेल त्या लॉन्सला ठेवू शकता, आणि वाटेल तेवढा खर्च करू शकता. याला म्हणतात तुमची स्पर्धा. पण धर्मशास्त्र किंवा आई वडील मुलांकडून स्पर्धेचं वर्ष श्राद्ध करून घ्यायला इच्छित नाहीयेत, तर ते श्रद्धेचं वर्ष श्राद्ध करून घ्यायला इच्छित आहेत. विठाला विठाला मी फार बारकावा सांगत असतो बऱ्याच वेळेला. एखादा गरीब आहे, पण त्याला आपल्या आई वडिलांचं श्राद्ध कर्म करायचे, मग त्यानं काय केलं पाहिजे? त्याच्याकरता धर्मशास्त्रानं असा निर्णय दिलाय, आई वडिलांच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी त्या माणसानं सकाळी उठावं, स्नान करावं, पूजा अर्चन करावं, आणि पूजा अर्चन केल्यानंतर आई वडिलांचा फोटो हा दक्षिण दिशेला ठेवावा. आपल्या घरामधून मुठभर तांदूळ घ्यावे, आणि ते तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कर्मच करणार नाही. ज्ञानोबा म्हणतात करती कर्माची ते गावंडेगा. म्हणजे मी कर्म करणार नाही असं एखादा म्हणत असेल तर माऊलीने त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. कुठलाही माणूस असू द्या, तो माणूस मानवी जीवनामध्ये कर्मामध्ये रत असतो. मी उदाहरणासहित पटवून देतो तुम्हाला. आता माझं कर्म चालू आहे वक्तव्य करण्याचं, आपलं आहे गायन करण्याचं, महाराजांचं वादन करण्याचं, आणि बसलेली माणसं आहेत, तुमचं देखील कर्म चालू आहे श्रवण करण्याचं. बरोबर ना? प्रत्येकाचं काही ना काहीतरी कर्म चालू आहे. खेड्यापाड्यामध्ये आम्ही सांगत असतो, काही ना काहीच कर्म करता आलं नाही तर बसल्या बसल्या
चटईचे दोरे तरी उस्तरण्याचं काम करतात. बरोबर ना? म्हणजे हे सुद्धा त्यांच्या जीवनातलं कर्मच आहे. विठाला विठाला प्रत्येकाच्या वाट्याला जर कर्म आलेलं असेल तर महाराज म्हणतात ज्यानं त्यानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे यथायोग्य पद्धतीनं पाळणं हाच त्याच्या जीवनामधला खरा धर्म आहे. गीतेचा पुरावा सांगतो. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना स्वे कर्मण्य विरत संसिद्धिम लभते नरहा. तुम्ही तुमच्या वाट्याला आलेलं कर्मच करत राहा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करू नका. फलाची आसक्ती हे तुम्ही सोडून द्या. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले. पूज्य शास्त्रींनी असं सांगितलंय, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्मे इशू भजावा एवढंच वाक्य घेऊन ठेवा. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. ही ज्ञानोबारांची ओवी किंवा कर्मे इशू भजावा हा सिद्धांत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर ठेवला तर तुमचं कर्मच एक दिवस तुमची देवपूजा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला कुणा कुणाच्या वाट्याला काय काय कर्म आले आणि त्यांनी कसं केल्यानंतर ती कोणती देवाची पूजा होते, तुकोबरायांनी याच्याकरता एक अभंग सांगितलेला आहे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरु भक्ती, सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती. तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याच्या श्लोकाचा अनुवाद जणू काही या अभंगामध्ये केलाय. जो अगोदर मी तुम्हाला श्लोक सांगितला स्वे स्वे कर्मण्य भिरतस, त्याच श्लोकाचा अनुवाद म्हणजे हा अभंग आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. मंडळी, एखादा शिष्य असेल त्यानं गुरुची सेवा करणं हीच त्याची पूजा आहे. भगिनी वर्ग, तुम्ही तुमच्या पतीची सेवा करणं हीच तुमच्या जीवनामधली सगळ्यात मोठी पूजा आहे. पती हा तुमचा परमेश्वर आहे, बरोबर ना? त्याला सोडून तुम्ही अन्यत्र काही करत असाल तर ती तुमच्या मधली जीवनामधली भक्ती नाहीये. तुमच्या जीवनामधली भक्ती म्हणजे पतीची सेवा करणं. आणि एखादा मुलगा आहे, त्या मुलानं आपल्या वडिलांची सेवा करणं, मग हयात असताना त्यांना गोळ्या औषधं देणं, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं आणि गेल्यानंतर अशा प्रकारचं वर्ष श्राद्ध करणं, यालाच म्हणतात पितृवचन सेवापती. वडिलांचं वचन पाळणं, वडिलांचा आदर करणं ही खरं मुलाच्या जीवनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे. स्वर्गीय किसन बाबांना आज तिथं आनंद वाटत असेल. माझ्या सुपुत्रांनी, माझ्या मुलानं इतका छान कार्यक्रम या ठिकाणी केलाय, ते आपल्याकरता आशीर्वाद देत असतील. तो कामणे पितृ आशीर्वाद देती, तो कामणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते दया तुला,
आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा किंवा कल्याण इच्छिती व्हावे तया. त्या परिवाराचं कल्याण व्हावं ही सद्भावना पितरांची असते. म्हणून स्वर्गातले पितर आपली वाट पाहत असतात, आपण कधी त्यांच्याकरता हे कर्म करू. आणि दादांनो, याच्या विरोधात जर तुम्ही असं केलं नाही तर महाराज ती पितर आपल्याकरता आपल्या नावानं बोट मोडतात. आहा कटकटा करती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. आपले पूर्वज म्हणतात, अरे माझ्या वंशामध्ये असा निर्दयी मुलगा जन्माला आलाय का तो साधा वडिलांचं श्राद्धही घालू शकत नाही. असं मुलाने कदापिही केलं नाही पाहिजे. कुठल्या का अंगाने होईना, कमी अधिकपणाने होईना, गरीब श्रीमंतीचा स्तर न पाहता आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या वाडवडिलांचं कर्म करणं यालाच म्हणतात वर्षश्राद्ध. तुकोबाराय म्हटले, मीही माझ्या जीवनामध्ये माझ्या पूर्वजांचं कर्म केलं होतं. पिंडपदावरी दिला आपुली करी, माझे झाले गळ्यावर जळ फेडले पितरांचे ऋण. जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन म्हणजे प्रापंचिक जीवन. ऐका, प्रापंचिक जीवनाचा स्तर म्हटला कधी कधी सुख येतात, कधी कधी दुःख येतात. आता माझ्या समोर एज्युकेटेड माणसं बसलेली आहेत. या परिवारात तर 2-3 डॉक्टर सुद्धा आहेत. दादा, आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंटच्या समोर ICU रूम मध्ये अशी स्क्रीन असते मोठी, बरोबर ना? त्या स्क्रीनवरती अशा काही रेषा तुम्हाला खालीवर पाहताना दिसतात. होतात ना रेषा खालीवरती? त्या स्क्रीनला काय म्हणतात? पल्स ऑक्सिमीटर. इकडे लक्ष द्या. तो पल्स ऑक्सिमीटर जो राहतो तो त्याची रेडिंग दाखवत असतो. कमी जास्तपणाच्या रेषा त्या स्क्रीनवरती पाहायला भेटतात. जोपर्यंत त्या रेषा कमी जास्त प्रमाणात आहेत तो पल्स ऑक्सिमीटर असं दाखवतोय तोपर्यंत तुमचा व्यक्ती, तुमचं पेशंट, तुमचा रुग्ण हे जिवंत आहेत दाखवतोय. का जिवंत आहेत? त्याच्या स्क्रीनवरती कमी अधिक प्रमाणातल्या रेषा आहेत. दादा, ज्या दिवशी त्याच्या जीवनातल्या त्या स्क्रीनवरच्या रेषा कमी जास्त न होता समांतर होतील त्या दिवशी तो पेशंट ऑफ झाला असं डॉक्टर जाहीर करतात. हा दृष्टांत झाला. सिद्धांत घ्या. तुमच्या माझ्या जीवनामधल्या सुख दुःखाच्या रेषा ज्या दिवशी समांतर होतील त्या दिवशी तुम्ही आपण सुद्धा संत झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला अरे माणूस म्हटलं का त्याला दुःख आहे आणि त्याला सुख आहे ना. कधी कधी तुमच्या घरात वर्षश्राद्ध होईल तर कधी कधी तुमच्या माझ्या घरात लग्न सुद्धा होईल ना. लग्नाचा प्रसंग हा सुखाचा असेल आणि श्राद्धाचा प्रसंग हा दुःखाचा असेल. कधी कधी आपल्याला पुत्र संतती होईल तर कधी कधी आपल्या घरातून पुत्र निघूनही जाईल. मग तुमच्या माझ्या वाटेला आलेले जे कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, जो भोग आहे, संत महात्मे म्हणतात आलेलं प्रारब्ध माणसानं तसंच भोगलं पाहिजे, तसं सहन केलं पाहिजे. उलट त्याला सामोरं जाऊन त्या प्रसंगाला दाद देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा म्हटले, मीही माझ्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले आणि ते सामोरे जाऊन भोगल्याशिवाय त्याला माझ्याकडे पर्याय उरला नाही. हाच दिलासा या अभंगाच्या रूपानं महाराज आपल्या पुढे ठेवतात. पहिलं आलिया भोगासी असावे सादर, 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 आलिया भोगासी असावे सादर.
टाळी वाजवा आमच्या गायकांकरता. क्या बात आहे. अप्रतिम. आली या भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून नियम. तुकाराम महाराजांनी आपल्याला पहिल्या चरणात दिलासा दिलाय. जगण्याकरता कोणीतरी पाठबळ दिलं पाहिजे बरं का. आज माणसाचं खच्चीकरण करणारे पावलं पावली भेटतात, पण माणसाला सपोर्ट करणारे कोणीच भेटत नाही. बरोबर आहे ना. तुम्हाला प्रत्येकाला अनुभव असेल. माऊली खरं सांगा, आपल्याला सपोर्ट करणारे जास्त आहेत का खेचणारे जास्त आहेत? वा, टाळकरी सुद्धा म्हटले खेचणारे जास्त आहेत. इकडून आवाज आला वाटतं. वा, तुम्ही मला खेचू नका बरं. तसं माझं सरकार चांगले 12 पर्यंत पडणार नाही अशी गॅरंटी मला. आपलं चला, मानवी जीवनात जो भोग येतो तो त्याला भोगावाच लागतो. ज्या मातीमध्ये आपण इथं बसलोय ना मंडळी, ही माती प्रभू रामचंद्रांच्या चरणरजानं पुनीत झालेली आहे. नाशिककरांचं भाग्य 14 वर्षाचा वनवास भोगण्याकरता रामप्रभू याच दंडक अरण्यामध्ये आले होते. मला थोडं नवल वाटतं हो, कुतूहल वाटतं. सगळ्या जगाचा मालक तो प्रभू रामचंद्र आहे, पण त्याला सुद्धा त्याचा भोग भोगावाच लागला. नाही महाराज तसं संपलं. महिला मंडळ, राजा जनकाची मुलगी होती सीता, दशरथाची सून होती सीता, आणि ब्रह्मांड नायकाची पत्नी होती सीता. हे 3 विशेषणं जरी ती जीवनामध्ये घेऊन आली होती, पण तरी सुद्धा तिलाही पती बरोबर वनवास भोगावा लागला म्हणजे लागला. तुमच्या माझ्या नशिबात जे असेल, तुमच्या माझ्या प्रारब्धात जे असेल, ते प्रारब्धामधलं कधीच बदलणार नाही. ज्ञानोबरांची ओवी सांगतो याला का, लल्लाटी जे लिहिले ते कदा न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेने विठाला विठाला. तुमच्या माझ्या नशिबात जे भोग आहेत ते कधीच बदलणार नाहीत, कधीच नाही. उदाहरण दिले माऊलींनी. एखादा काळा मनुष्य असेल, त्यानं कितीही साबण लावले तरी त्याचा काळेपणा जाणार नाही. कल्पना करा, नाशिक मधला एक काळा मनुष्य, त्या गृहस्थाला वाटलं अरे सगळे लोक मला काळं म्हणतात काळं म्हणतात, मी आता एक काम करतो, किराणा दुकानामधून लायबॉय, लक्स, हमाम, संतूर असे सगळे साबण एकत्र घेऊन जातो, गोदावरीवरती गंगेवरती स्नान करतो, आंघोळ करतो, असं कल्पना त्यानं केली. निघाला तो आंघोळीला. 11:30 वाजता त्यानं सुरुवात केली आंघोळीला. 11:30 वाजले ना, माझं लक्ष आहे घड्याळाकडे. तो साबण लावू लागला, आंघोळ करू लागला. तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले. शेजारी एका माणसानं पाहिलं, का रे केव्हाचा तू गोदावरीवर आंघोळ करतो आहेस? पहिली चूक अशी आहे तुझी, गोदावरीवरती आंघोळ करत असताना तीर्थक्षेत्रामध्ये साबण लावू नये. भल्याग्रस्त तू अंगाला साबण लावून गोदावरी अपवित्र केलीस. बरं जाऊ दे, हे सगळं करण्यामागचा तुझा उद्देश काय आहे? तो म्हटलं काही नाहीये, सगळं जग, सगळे लोक मला काळं म्हणतात, मग माझा काळपटपणा घालवावा एवढ्या करता मी हा साबण अंगाला लावतोय आणि अंगाला साबण लावून गोरं बनण्याचं काम करतोय. बसलेली मंडळी, खरं सांगावं, तो दिवसभर जरी गोदावरीत आंघोळ करू लागला आणि त्यानं साबण अनेक प्रकारचे लावले, तो गोरा होईल का? होईल का? कदापि होऊ शकत नाही. का नाही? अरे तो देवानं दिलेला कलर आहे, देवानं दिलेला रंग आहे, त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. तसं तुमच्या माझ्या नशिबामध्ये जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकत नाही. विठाला 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 आम्ही आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो. तिथं पंचदशी नावाचा ग्रंथ आमच्या गुरुवारांनी आम्हाला सांगितला. त्याच्या श्लोक आला रामदास महाराज पंचदशीमध्ये, अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेत यदि तदा दुःखेर्न लिपेरन नल राम युधिष्ठिरः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, आवश्यक घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्ही कधीच टाळू शकत नाही. जर टाळायच्या ठरल्या असत्या तर रामालाही टाळता आल्या असत्या, युधिष्ठिरालाही टाळता आल्या असत्या आणि नल राजाला देखील टाळता आल्या असत्या. पण नलानं आपल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी टाळल्या नाही. युधिष्ठिरानं नाम धर्मानं 12 वर्षाचा वनवास भोगायचा ठरवला, तो टाळता आला नाही.
आणि प्रभू रामचंद्रानं 14 वर्षाचा वनवास भोगला, तो देखील त्याला टाळता आला नाही. अरे जर देवाला भोग टाळता येत नाही, संतांना भोग टाळता येत नाही, तर ते माणसाला टाळता येतील का? म्हणून एक करा, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालोनिया, देवावरी भार घालोनिया. माणसानं प्रारब्ध जरूर मानलं पाहिजे, पण प्रयत्न सोडायचे नाही बरं का. हा, अगोदर प्रयत्न करायचे, आणि प्रयत्न करून जर मिळत नसेल तर समजून घ्यायचं आपल्या नशिबामध्ये नाही. हे पहा, हे कलियुग आहे. आपण विज्ञान युगामध्ये राहणारी माणसं आहोत. विज्ञान युगामध्ये माणसं प्रयत्नानं काहीही करू शकतात, हे आपण पाहिले. काय करू शकतात? अहो, असाध्य ते साध्य करिता साया, असं कारण अभ्यास तुका म्हणे. एका महिलेला पाय नव्हते, पण तिची अंतकरणामधली उमेद मात्र चांगली होती. तिनं अंतराळा गाठलं महाराज. महिला मंडळ सांगू शकता त्या महिलेचं नाव तुम्ही, जिला पाय नव्हते पण ती अंतराळामध्ये जाऊन आले, आकाशामध्ये तिनं भ्रमंती केली. माहिती आहे तुम्हाला तिचं नाव? तिचं नाव आहे कल्पना चावला. काय नाव आहे तिचं? कल्पना चावला. लक्षात ठेवा, तुमची हिंमत जर चांगली असेल, तुमची आंतरिक ऊर्जा जर चांगली असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. फक्त तुमचं मन तुम्हाला साथ दिलं पाहिजे. शून्यातून विश्व निर्माण करणारी पोरं मी सध्या पाहतोय. या परिवारामधले आमचे दादा माझ्या पुढ्यात बसलेले आहेत. पिता पुत्र समोर आहेत. आजोबांचं श्राद्ध आहे. आज आजोबांना सुद्धा गर्व असेल, माझ्या वंशामध्ये माझी मुलं डॉक्टर झालेले आहेत, माझे नातू डॉक्टर झालेत, या आजोबांना वाटत असेल. ताई, डॉक्टर होणं, वकील होणं ही सोपी गोष्ट नाहीये. याच्याकरता काय कष्ट करावे लागतात, जरा या पोरांना जाऊन विचारा. विठाला विठाला दादा, भारतातली सगळी पहिली महिला डॉक्टर सुद्धा आपल्या जवळचीच आहे. तुम्हाला असेल धडा कदाचित किंवा पॅसेज असेल परीक्षेमध्ये. भारतातली पहिली महिला डॉक्टर जर कोण असेल तर ती आनंदीबाई गोपाळ जोशी आहे. आणि आपल्या जवळ शहर आहे कल्याण. ज्याला कल्याण करायचं आहे त्याने कल्याण लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर भिवंडी व्हायला वेळ लागणार नाही. विठाला विठाला डॉक्टर बनणं, इंजिनियर बनणं हे सोप्या गोष्टी नाहीत महाराज. याच्याकरता मेहनत असते, कष्ट असते. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पोरांना अभ्यास करावा लागतो, बरोबर ना? 10वी 12वीच्या परीक्षा आत्ताच झाल्यात. 10वी 12वी मध्ये मेरिटमध्ये येणं, 1 नंबर टॉपर येणं ही सोपी गोष्ट नसते. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर उच्चांक गाठायचा असेल तर प्रत्येक गोष्टीला अभ्यासाची गरज आहे, अभ्यासाची गरज. खेड्यातलं उदाहरण देतो. गावची पाणवथ्याची विहीर राहते महाराज, सार्वजनिक विहीर. त्या विहिरीजवळ जर तुम्ही बारकाईनं पाहिलं, खडकावरती पिंपळ उगवलेलं दिसतं तुम्हाला, बरोबर ना? पण त्या पिंपळाच्या मुळ्या ज्या आहेत त्या खडकावरून जात असताना त्या खडकाला सुद्धा चिऱ्या पाडण्याचं काम करतात. वास्तविक त्या मुळ्या ओल्या असतात, बरोबर ना? पण ओल्या मुळ्या सुद्धा खडकाला छेदण्याचं काम करतात. याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये अभ्यास असतो, प्रयत्न असतात, आणि प्रयत्न हे माणसाला एक दिवस यश दिल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, ओले मूळ भेदी खडकाचे अंग. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी,
खडकाचे अंग. त्या मुळीनं खडकाला चिरण्याचं काम करावं याचं कारण एक आहे, तिनं तिच्या जीवनामध्ये ठेवलेलं सातत्य. हे पहा, जिथं तुमचे प्रयत्न संपतील ना तिथून तुम्ही प्रारब्ध म्हणायला सुरुवात करा. आमच्या प्रारब्धात नाही, आमच्या प्रारब्धात नाही हे कधी म्हणायचं? अगोदर प्रयत्न करायचे नंतर म्हणायचं. नाही तर मग काहीच प्रयत्न नाही, ठोंब्यासारखं नुसतं घरीच बसून राहायचं. आणि माझ्या प्रारब्धात कुठे? एक जण असं म्हटलं, महाराज तुम्ही निवृत्तीनाथांसोबत वारीला जाता, पंढरपूरची वारी करता, पैठणची वारी करता, त्र्यंबकची वारी करता, आळंदीची वारी करता, तुमचं भाग्य आहे. देवानं तुमच्या नशिबामध्ये सगळ्या वाऱ्या दिल्यात, आमचं मात्र वाऱ्यावर चाललंय म्हणे. मी म्हटलं बाबा तसं नाहीये, तुला सुद्धा देवानं तुझ्या नशिबामध्ये घालून दिलंय, फक्त तू घर सोडायला पाहिजे. तू नुसता घर कोंबड्या राहतो, हा घर सोडतच नाहीये आणि म्हणतो माझ्या नशिबात कुठे. अरे तू घराच्या बाहेर पाऊल टाक, तुला वारी घडल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला प्रयत्न जरूर करा, पण प्रयत्न संपले का तिथून प्रारब्ध मानायला सुरुवात करा. प्रभू रामचंद्रांनी प्रारब्ध म्हणलं, आपलं काय महाराज? हे पहा, तुमचा माझा दुसरा दिवस, उद्याचा दिवस काय असेल हे आपल्यालाही कळत नाही. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांना वनवास मिळणार होता त्याच्या आदल्या रात्रीचा विचार करा. सगळी अयोध्या नगरी आनंदानं दुमदुमलेली होती. जिकडं तिकडं आनंदी आनंद होता. आमचा राघव, आमचा श्रीराम उद्या गादीवरती बसणार आहे आणि गादीवरती बसल्यानंतर पुन्हा आम्हाला राम राज्याची आठवण येणार आहे, असं सगळं अयोध्यावासी लोक म्हणत होते. पण विपरीत झालं. मंथरेनं कैकेयीच्या कानामध्ये कुजबूज केली. 2 वर मागून घेण्याकरता सांगितले. राजा दशरथाकडे कैकेयी गेली. पहिल्या वरानं भरताला गादी आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास. एवढा वर मागितला आणि सकाळी पाहतात तो होत्याचं नव्हतं झालं. बरोबर ना? जी रामाची पावलं राजगादीवरती जाणार होती तीच रामाची पावलं वनवासाच्या दिशेनं निघाली. याला कारण आहे आपल्या जीवनामधले भोग. विठाला विठाला म्हणून तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितले, आलिया भोगाशी असावे सादर, आदरेन सह इति सादर. हा आदरपूर्वक त्याला पुढे सामोरं जायचे. रामानं केलं महाराज तसं. केसांना वडाचं चीक लावलं, अंगावरती वल्कलं धारण केली आणि हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित सीतेसहित वनवासाला निघाला. चित्रकूटावरती भाऊ आडवा झाला. प्रभू रामचंद्रांच्या भावाचं नाव होतं भरत. तो सावत्र होता, सक्का नव्हता. अलीकडं सक्के भाऊन पक्के, जाऊ द्या जास्त सांगायची गरज नाही. आता सध्या भोग भोगतोयच आपण. आलिया भोगाशी असावे सादर. भरत गेला आणि भरतानं सांगितलं, दादा अरे कशा करता तू वनवास स्वीकारलाय? हा भरत आहे, हा गादी करता आणि पैशा करता कधीही आपल्या भावासोबत वैर करणार नाहीये. एक काम कर, आताच्या आता परत चल आणि अयोध्येची नगरी तू सांभाळ. मी आयुष्यभर तुझी सेवा करायला तयार आहे. दादांनो, रामायण नसतं ऐकू नका गड्यांनो, त्याच्यातून काहीतरी गोष्टी घेत चला. भावानं भावासोबत कसं राहावं हे रामायणातून घ्या. पत्नीनं पतीसोबत संकटामध्ये कसं राहावं हे रामायणामधून घ्या. हा आदर्श आहे महाराज. रामायण माणसाला आदर्श शिकवतं. आदर्श. चित्रकूटावरती हा भरत विनंती करतोय, पण प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या जीवनामधली कहाणी सांगितली, कथा सांगितली. भरता, अरे तू कितीही म्हटलास अयोध्येला परत चला, पण दादा माझ्या नशिबामध्ये जर अयोध्या नगरी नसेल तर मी कसा रे अयोध्येला येईल? माझ्या नशिबामध्ये माझ्या वडिलांनी, राजा दशरथानं अरण्याचं राज्य दिलंय, जंगलाचं राज्य दिलंय. एक काम कर, मी जंगलाचं राज्य भोगतो आणि तू अयोध्येचं राज्य भोग, असं म्हणणारा भाऊ जर कोण असेल तर तो प्रभू रामचंद्र आहे. महाराज, गीत रामायण तुम्ही ऐकलं असेल. गदी मांडगुळकर आणि ज्यांनी गायले ते सुधीर फडके, उर्फ त्यांना बाबूजी म्हणतात. इतकं गोड गायले महाराज. युट्यूबला कधीतरी सर्च करून पहा. त्या गदी मांडगुळकरांनी जे लिखाण केले आणि बाबूजींनी जे गायन केले ना महाराज, ते ऐकावंसं वाटतं, ऐकावंसं. आपल्या भावाला निरोप देत असताना
प्रसंग असा रेखाटलाय, निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तेथे सीता. सीतामाईच्या मुखातले हे उद्गार आहेत. आणि भरताचे उद्गार असे, दादा तुमचं माझं जीवन एकाच आईच्या पोटातून जर झालं असेल, आपण एका वडिलांचे पुत्र जर असाल, तर हा एवढा मोठा आपल्या जीवनामध्ये दुरावा का आहे? प्रभू रामचंद्रांनी त्याचं उत्तर दिले. सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठ्ठल काय म्हणतात प्रभू रामचंद्र भरताला, ऐका. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखी भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट. एक लाट येई पुन्हा कधी नाही भेट, एक लाट येई पुन्हा कधी नाही भेट. दैव जात दुःखी भरता, दैव जात दुःखी भरता. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखी भरता. हे भरता ऐक, दोष ना कुणाचा. अरे बाबा, कुणाचाच दोष नाहीये. ना राजा दशरथाचा दोष आहे, ना कैकईचा दोष आहे, ना तुझा दोष, ना माझा दोष. मग कुणाचा दोष आहे? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. अरे बाबा, हा कुणाचाच दोष नाहीये. हा सगळा दोष आपल्या नशिबाचा आहे, आपल्या कर्माचा आहे. विठाल विठाल पण मंडळी, नशीब हे नेहमी आपल्या मनाच्या विरुद्ध घडवतं बरं का. आपल्याला जे वाटतं ते आपलं नशीब कधीच घडू देत नाही. तुम्ही अनुभव घेऊन पहा. तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाटलं ना, मला एवढा पैसा मिळाला पाहिजे, आपली आशा असते महाराज, पण आपल्या नशिबामध्ये मात्र निराशा असते, आशा नसते. आपल्याला वाटतं एक आणि घडतं एक. कितीतरी आमच्या मुलींना असं वाटतं, मला चांगल्या प्रकारचं घर मिळालं पाहिजे, माझे पती हे सर्व्हिसवाले असले पाहिजे. नवे नवे आमच्या दोघांचा संसार म्हणजे राजा राणीचा संसार असला पाहिजे. बरोबर ना? अशा प्रत्येक मुलीला अपेक्षा असते. पण अपेक्षेचा भंग कधी होतो? जेव्हा दारू पिणारा पदरात पडतो तेव्हा. आणि हे चांगल्या चांगल्यांच्या परिवारामध्ये असं पाहायला भेटतं. आपल्याला वाटतं एक आणि घडतं एक. यालाच नशीब म्हटलं पाहिजे. दृष्टांत देतो म्हणजे कळेल. एका नगरीमध्ये एक राजा होता. त्या राजाला एकुलती एक मुलगी होती. सुलक्षणी मुलगी होती. दिसून अत्यंत देखणी रूपवान होती. कोणीही जावं आणि तिच्याबरोबर विवाह करावा एवढी सुंदर ती होती. राजानं आपल्या मुलीचा विवाह करवण्याचं ठरवलं. पण पूर्वीच्या काळी लग्न विवाह पद्धती ह्या थोड्या वेगळ्या असायच्या. कशा असायच्या? स्वयंवर पद्धतीने असायच्या. काही त्या राजांच्या अटी असायच्या आणि अटी मान्य जर झाल्या तरच ते लग्न व्हायचं. तुम्हाला माहिती असेल, प्रभू रामचंद्रांचं लग्न सुद्धा स्वयंवर पद्धतीने झाले. बरोबर ना? रामानं
धनुष्यबाण मोडला आणि धनुष्यबाण मोडल्यानंतरच त्याच्या मोबदल्यामध्ये कोण मिळाली? सीता मिळाली. म्हणजे पूर्वीचे राजे काहीतरी पण ठेवायचे. आताचे राजे पण ठेवतात. आताच्या राजांना वाटतं आमचा जावई आमकामक्या सर्व्हिसला पाहिजे. हा त्यांचा फोनच आहे. त्याला 60,000 पेमेंट पाहिजे. घरात आईबाप नको, बरोबर ना? फक्त हे दोघच पाहिजे. कोण कोण? ठक्कम ठकुबाई आणि विठ्ठल रखुमाई. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. विठाला 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 विठ्ठल अलीकडची पोरं फार शॉर्टकटचा परिवार झालाय त्यांचा. आम्ही दोघं पाहिजे घरात आणि आमची 2 मुलं पाहिजे. आईबाप मात्र आमच्यामध्ये नको. विस्तार वाढेल माझा, मला दृष्टांत सांगू द्या. राजानं पण केला. आपली पोरगी सुंदर त्या ठिकाणी एका राजाला द्यायची आहे, पण त्या राजाच्या शोधामध्ये ते होते, वर शोधण्यामध्ये होते. एवढ्यात एक साधू महात्मा त्यांच्या घरी आले आणि साधू महात्मा आल्यानंतर आता तो दैवशील राजा होता, सत्वगुणी होता. त्यानं साधूचं स्वागत केलं, आगत केलं. सुस्वागतम, वेलकम असं म्हटले. आसन दिलं. घाली संताशी आसन, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते पुरवी. एकनाथ महाराज म्हणतात आपल्या घरी जर कोणी साधू अतिथी आला तर त्याचं पूजन आपण केलं पाहिजे. राजानं साधूचं पूजन केलं. साधू बसले. तेवढ्यामध्ये पाणी देण्याकरता मुलगी आली. आता लक्ष द्या बरं. मुलगी पाणी देण्याकरता आल्यानंतर साधूचं लक्ष मुलीकडे गेलं आणि कळत नकळत साधूच्या मनामध्ये वाईट भावना जागृत झाली. अरे एवढी सुलक्षणी मुलगी, एवढी चांगली मुलगी ही एखाद्या राजकुमाराच्या हातामध्ये जाईल, हिचं कसं होईल काय होईल याच्यापेक्षा आपणच एक काम करू ना, या राजाला या मुलीचं खोटा बायोडाटा सांगून देऊ, खोटं जीवनपत्र सांगून देऊ आणि या राजाला सांगू का ही मुलगी पाण्यामध्ये फेकून दे किंवा कुठंतरी हिला पुरून टाक. असं खोटी माहिती हिची आपण देऊ, हिची जन्मकुंडली वेगळी काढूया. राजानं तसं त्या ठिकाणी फरमान काढलं आणि साधूनं त्या मुलीची जन्मकुंडली काढण्याकरता तयारी केली. साधू म्हटला राजेसाहेब तुमची मुलगी सुलक्षणी आहे, चांगली आहे, रूपवान आहे, पण एक काम करा, अहो ही मुलगी चांगली असताना सुद्धा ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला ती बरी वाटते, पण ही ज्या घरी जाईल, ज्या सासरी जाईल, सासरी गेल्यानंतर त्या कुळाचा आणि मुळाचा नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही. साधूनं त्या राजाला अशी खोटी माहिती दिल्यावर राजा अंतःकरणामध्ये भयभीत झाला. अरे माझ्या मुलीबद्दल असा हा साधू बोलतोय, कदाचित माझ्या मुलीची जन्मकुंडी अशी असेल का? त्याच्या मनामध्ये विकल्प सुरुवात झाले. राजानं साधूचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. साधू जाऊन दिला आणि परत राजानं आपल्या मुलीची जन्मकुंडली दुसऱ्या एका चांगल्या ब्राह्मणाकडे पाहिली. दुसऱ्या ब्राह्मणाकडे पाहिल्यावर त्या ब्राह्मणाने सांगितलं राजेसाहेब अहो काय त्या साधूचं ऐकता तुम्ही, तुमची पोरगी लाखातली एक आहे, लक्ष्मी लक्ष्मी, ज्या घरामध्ये जाईल त्या घराचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशी तुमची पोरगी आहे. राजाच्या मनात थोडासा संभ्रम निर्माण झाला. मग या साधूनं असं का म्हटलं असावं? ब्राह्मणानं सांगितलं साधूनं याच्याकरता असं म्हटलं असावं. साधू म्हणेल मी जर राजाला असं खोटं सांगितलं तर राजा मुलीला पेटारीमध्ये बांधून एका पाण्यामध्ये सोडून देईल आणि पाण्यामध्ये सोडून दिलं का शेजारी माझा आश्रम असेल आणि मी त्या मुलीला उचलून घेईल. ही भावना कोणाची होती? साधूची होती. ब्राह्मणाकडे कुंडली पाहिली तर ती चांगली निघाली. मला एक कळत नाही हो, तुम्ही 4 ब्राह्मणांकडे एकाच मुलाची कुंडली पहा, प्रत्येक ब्राह्मण कुंडली सांगताना वेगवेगळी सांगतो, बरोबर ना? हा म्हणतो त्याचं बरोबर नाही, तो म्हणतो याचं बरोबर नाही. हे चौघे एका रिंगणात घेतले पाहिजे. विठाला विठाला मामा जन्मवेळ ती राहते, मुलगा तोच राहतो, नाव तेच राहतं. मग यांच्या पत्रिका कशा काय बदलतात? अभ्यासावरून म्हणा किंवा इन्कम वरून म्हणा, जाऊ द्या. त्या साधूनं केलेला जो कट कारस्थान होता, साधूला असं वाटत होतं राजा मुलीला पेटीमध्ये घालील आणि दिल पाण्यात सोडून. राजानं मुलीला नाही पेटीत टाकलं, राजानं एक खवळलेला वाघ जंगलातून पकडून आणला आणि तो वाघ दिला पेटीमध्ये टाकून आणि ती पेटी दिली पाण्यात सोडून. पेटी वाहत 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 साधूच्या आश्रमाजवळ गेली.
आणि आश्रमाजवळ गेलो, साधूला वाटलं कोण आली, तुम्ही जागे आहेत ना? साधू म्हटलं बरं झालं, आयती चालून शिकार आली, लोकांना पाहून पाहून पोरी भेटत नाही, मला चालून पोरगी आली, आता पेटी उघडणार, मंदिरामध्ये मुलीला नेणार, लगेच तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकणार, तिच्याबरोबर विवाह करणार, प्रपंच थाटणार, बंगला बांधणार, मुलं होतील, नोकर चाकर येतील, आमकं होईल तमकं होईल, या कल्पना सुरू झाल्या ना त्याच्या. कुठपर्यंत? जोपर्यंत पेटी उघडत नाही तोपर्यंत. पेटी जवळ आली, त्यानं साईडला घेतली आणि तिचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्याला पेटीमध्ये मुलगी दिसली, बरोबर ना? अहो, खवळलेला वाघ होता, जिवंत वाघ होता, भुकेनं व्याकुळ झालेला. जसं त्या वाघानं साधूला पाहिलं, उडी मारली, झेप घेतली, त्याच्या नरडीचा घोट घेतला महाराज. साधू मेला. जसा साधू मेला तसा मी डायरेक्ट इकडं मखमालाबादला आलो. माझा दृष्टांत संपला. साधूच्या मनामध्ये होतं एक आणि नशिबानं घडवलं एक. मंडळी, साधूच्या मनात होतं का मी मुलीबरोबर विवाह केला पाहिजे, पण त्याच्या नशिबामध्ये होतं तुला मुलगी नाही भेटणार, तुला वाघाच्या हातून मरण आल्याशिवाय राहणार नाही. तुमचं माझं नशीब जे आहे तेच घडवतं. तुकाराम महाराज म्हटले, मग त्याच्यापेक्षा एक काम करा ना, आलंय ना तुम ते निमूटपणे सहन करण्याचा प्रयत्न करा आणि उरलं सुरलं जे आहे ते तुम्ही देवावर सोडून द्या. देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया देवावरी भार. ए आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया. लिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया देवावरी भार घालोनिया. आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. आपल्यावर काही जर संकट आलं असेल ना, ते खुशाल आपण देवावरती सोडून दिलं पाहिजे. ज्या कुळामध्ये आपण जन्माला आलोय, संत शिरोमणी गोरोबा महाराज, गोरोबा महाराजांच्या जीवनामध्ये का कमी दुःख आलं का महाराज? महाराजांच्या जीवनामध्ये एकुलता एक मुलगा जो होता, तो मुलगा चिखल तुडवत असताना पायाखाली गेला आणि पायाखाली गेल्यानंतर त्या मुलाला महाराजांनी स्वतः तुडवलं. महाराज पांडुरंगाच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन झाले होते, त्या रंगामध्ये एवढे रंगून गेले होते का त्यांना जगातलं काहीच कळत नव्हतं. मला वाटतं वारकरी संप्रदायाचा एकच रंग आहे आणि त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग. विठ्ठला 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 विठ्ठला. मंडळी, बाकीचे सगळे रंग फिके पडतील, सगळे रंग पुसल्या जातील, पण ज्याच्या जीवनामध्ये पांडुरंग आला ना सर, त्याचं जीवन कधीच पुसल्या जाणार नाही. हो, रंग रंग पांडुरंग, रंग विठ्ठला, रंग विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग हा रंगच त्यांनी जीवनामध्ये उधळून घेतला. पुढे 2-3 दिवसांना आता रंगपंचमी येते. रंगपंचमीच्या दिवशी बरीच लोक रंग उधळतील, पण रंग उधळत असताना सुद्धा आपण जीवनामध्ये पांडुरंगाच्या रंगाला विसरू नका. तुमच्या जीवनाला रंग आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अहो, त्या गोरोबा काकांच्या जीवनामध्ये असा भयानक प्रसंग आला, दुःखाचा प्रसंग आला. मातीत उडवत असताना कळत नकळत त्यांचं पोरग रांगत रांगत रंगत त्या मातीमध्ये आलं. महाराज गाडके मडगे तयार करण्याकरता ती माती तुडवत होते पायानं, आणि माती तुडवत असताना, तो चिखल तुडवत असताना पोरग कधी खाली पायामध्ये गेलं हे त्यांना कळालंच नाही. भावविवेश झालेले, भक्तीमध्ये दंग झालेले गोरोबा. तेर गावी आहे भक्तीचा रंग, तेर गावी आहे भक्तीचा रंग,
गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, कुंभाराच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. बोला गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. गावी आहे भक्तीचा रंग, गावी आहे भक्तीचा रंग. गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग, गोरोबाच्या चिखलामध्ये नाचे पांडुरंग. गोरोबा काका नाचत होते. नाचता 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 पायाखाली मुलगं तुडवलं गेलं. पत्नीनं टावा फोडला. ओ महाराज, मातीमध्ये गेला तुमचा पांडुरंग. अहो, तुमच्या पांडुरंगानं माझा एकुलता एक पोरगा पायाखाली तुडून टाकलंय. तुम्ही त्या काळ्या विटाच्या भजनामध्ये तल्लीन झालात, पण माझा मुलगा मात्र रक्ताच्या तारोळ्यामध्ये पडलाय. हो, काय करता तुमच्या पांडुरंगाला? महाराज, भक्ताचं उणे पण देवाला सहन होत नाहीये. गोरोबा काकांची झालेली परिस्थिती देवाला सहन झाली नाही. स्वतः भगवान परमात्म्यानं चिखलामध्ये तुडवलेला जो मुलगा होता, तो मेलेला मुलगा सुद्धा पांडुरंग परमात्म्यानं जिवंत करून दिला. ही वारकरी संप्रदायामधली गोरोबा काकांची सगळ्यात मोठी ताकद आहे. या संतांनी माणसाला जगायला शिकवलं. महाराज, तुमच्या जीवनात चांगला प्रसंग आला तरी देवाचं नाव सोडू नका, आणि वाईट प्रसंग आला तरी देवाचं नाव सोडू नका. हे आदर्श शिकवणारं जीवन संत श्रेष्ठ गोरोबा काकांचे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. इथं आलेले सर्व समाज बांधव एक लक्षात घ्या, गोरोबा काका म्हणजे वारकरी संप्रदायामधले परीक्षक आहेत. परीक्षक कोण आहेत? परीक्षक. ज्यानं आळंदीमध्ये नामदेव महाराजांसारख्या प्रेम भंडारी असणाऱ्या भक्ताचं सुद्धा मडकं कच्च ठरवलं. बरोबर ना? नामदेव महाराज, तुम्ही अजून कच्चे आहात हे सांगणारं थापटणं घेऊन एक व्यक्तिमत्व होतं, आणि ते तेर गावचं होतं, कुंभार समाजामधलं. त्यांचं नाव आहे संत श्रेष्ठ गोरोबा महाराज. या गोरोबा काकांचं जीवन तुम्हा आम्हाला जगवण्याकरता शिकवते. ज्या मंगल कार्यालयामध्ये आपण आहोत, संत शिरोमणी सावता महाराज, या सावता महाराजांचं जीवन सुद्धा तुम्हाला आम्हाला जगवण्याकरता शिकवते ना महाराज. कसाही प्रसंग असो, त्या प्रसंगाला आपण सामोरं जावं, ही सावता महाराजांची शिकवण आहे. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल कैसे रहावे, देव ठेविल कैसे रहावे. समयासे सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. वा वा. देव ठेविल तैसे राहावे. कोण दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवसी पालखी सुभेदार, कोण दिवसी हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी पायाचा सागर, कोण दिवसी पायाचा चाकर. चालत जावे, चालत जावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. बाबांनो, तुमच्या माझ्या वाटेला चांगलं वाईट कर्म आले त्या पद्धतीनं राहा. परमात्मा तुम्हाला सांभाळेल. देवावर सगळा भार घालून द्या. आवडीने भावे हरी नाम, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाला आपली काळजी आहे. महाराज, शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग घडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायचं मी रयतेचा राजा आहे, मी संपूर्ण महाराष्ट्र पोचतोय. रामदास स्वामींना वाटलं राजांना
थोडीशी अहंकाराची बाधा झाली असावी. आता खरं तर शिवाजी महाराजांना अहंकार झालेला नव्हता, पण जगाला काहीतरी आदर्श निर्माण व्हावा म्हणून हा प्रसंग घडून आलाय बरं का. राजे समर्थांना भेटायला गेले सज्जनगडावरती. भेटायला गेल्यानंतर समर्थाच्या दगडावर बसलेले होते. त्या दगडावरती बसून समर्थांनी राजांना सांगितलं, छत्रपती अहो तुम्ही सध्या रयतेचं पालन करता म्हणे. शिवाजी महाराज म्हटले, हो मी सध्या महाराष्ट्राचं पालन करतोय, पोशिंदा आहे मी महाराष्ट्राचा. मग म्हटलं तुमच्या मनामध्ये असं आहे का तुम्ही प्रत्येकाला अन्नधान्य पुरवता, पाणी पिण्याकरता पुरवता, सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देता, महाराष्ट्र शासन सध्या तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला वाटतंय? म्हणे हो. म्हणे हे बा तुम्ही फक्त माणसांना खाऊ पिऊ घालत असाल, पण किडा मुंगी हे जे जीव आहेत ना यांना खाऊ घालणारा कोणीतरी वेगळा आहे. राजांना काही कळलं नाही. समर्थांनी एक कृती करून दाखवली आणि कृती करून दाखवून छत्रपतींना ते उदाहरण पटवून दिलं. ज्या दगडावर ते बसले होते तो दगड असा फोडला महाराज, आणि दगड फोडल्यानंतर त्या दगडाखालून एक बेडकी बाहेर निघाली. काय निघाली बाहेर? बेडकी. बेडकी बाहेर निघाल्यानंतर समर्थांनी सहज उद्गार काढले, राजे या बेडकीला तुम्ही अन्नधान्य पुरवत होतं का? या बेडकीला दगडाखाली जेवण तुम्ही देत होता का? या बेडकीचं संगोपन तुम्ही करत होता का? राजांना ते थोडंसं मनाला लागलं. असं म्हणतात बरं का, शहाण्याला शब्दाचा मार राहतो. कशाला? शहाण्याला शब्दाचा मार. वेड्याला मात्र काहीच नसतं. येडीला सासरही सारखंच आणि माहेरही सारखंच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात किंवा नाथ महाराजांचं प्रमाणे, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये. शहाण्याला एकदा सांगावं, मूर्खाला रात्रभर सांगितलं तरी त्याला कळत नाही. असं म्हणतात, गाढवा पुढे वाचली गीता आणि रात्रीचा गोंधळ बरा होता. शिवाजी महाराजांना ते कळालं आणि राजांना कळाल्यानंतर तेव्हापासून राजाने ठरवलं, अरे या त्रैलोक्याला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. उगाच मी स्वतः असं वाटून घेत होतो का मी महाराष्ट्राला पोचतो आहे, मी महाराष्ट्राचा पोशिंदा आहे, पण नाही, या जगाचा कोणीतरी पोशिंदा आहे. चाले हे शरीर कोणाची या सत्य, कोण बोलविते हरिविन. त्यावेळी राजांना कळालं, गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरुविन माणसाला अनुभव कळत नाहीये. हा विषय मला एवढ्या करता सांगावा वाटला. प्रत्येकाचं जीवन चालवणारा देव आहे, देवाशिवाय हे काही चालत नाहीये. मग सुख देणारा देव आहे आणि दुःख देणारा सुद्धा देव आहे. आपण फक्त आलेलं कर्म सांभाळत राहणं, याच्यापेक्षा काहीच करू नये. मग कसं राहावं महाराजांनी शिकवले अभंगाचं दुसरं चरण. मग तो कृपा सिंधू निवारिता करे. मग तो कृपा सिंधू निवारिता करे. मग तो कृपा सिंधू निवारी साकळे. मग तो कृपा सिंधू निवारी साकळे. मग तो कृपा सिंधू निवारिता करे. मग तो कृपा सिंधू निवारिता करे. मग तो कृपा सिंधू निवारी साकळे. मग तो कृपा सिंधू निवारी साकळे. रते बापुरे काय रंग, रते बापुरे काय रंग. रते बापुरे काय रंग, रते बापुरे काय रंग. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. रते बापुडे काय रंग. रते बापुडे काय रंग. रते बापुडे काय रंग. रते बापुरे काय रंग. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा सिंधू निवारी सागरे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे.
येरते बापुडे काय रंक. महाराज म्हटले तुमच्या माझ्या जीवनामधलं सगळं सांभाळण्याकरता तो देव आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुखनोही सुकोन. हे देव आपलासा करा, बाकीचं काहीच करण्याची गरज नाहीये. तो सगळं आपलं संकट निवारण करेल. महाभारतामधलं माहिती आहे, पांडवांचं संकट देवानं दूर केलं, बरोबर ना. द्रौपदी होती पांडवांची पत्नी, तिला भर सभेमध्ये ओढत आणलं होतं. दुःशासनानं तिची साडी ओढली, पण रक्षण करण्याचं काम मात्र कृष्णानं केलं. मंडळी, एक जाता जाता माझं वाक्य ऐकून ठेवा. सगळं जग तुमच्या विरोधात असेल, सगळं जग तुमच्या विरोधात असेल, पण देवाची जर तुम्हाला साथ असेल तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. जाको राखिये साईया ताको न मारे कोय. अरे कृपा करे भगवान तो बाल न बाका होय, बाल न बाका होय. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हो. अरे पांडवांकडे देवाचं लक्ष होतं, म्हणून ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये म्हटले द्वारकेचा राणा पांडवा घरी. रात्रंदिवस ते देवाचं चिंतन करायचे. पहाते पांडवा अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवेसे. कायमचं देवाचं स्मरण होतं. आपणही देवाला आठवतो, पण कधी अंगाला आला ताप मग देव आमचा बाप, आणि अंगाचा गेला ताप मग मी देवाच्याही बापाचाही बाप. काय स्वार्थी माणसं आहेत पहा ना. म्हणजे याला म्हणावं कामापुरता मामा. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आई खरंच सांगा, आपल्या जीवनात दुःख आलं का आपण देवाच्या नावानं ओरडतो, बरोबर ना. आणि सुख आल्यावर कधी देवाला आठवतो का. महाराज, लग्न असतं घरामध्ये, 4 दिवस लग्न राहतं, इतकी धावपळ राहते. व्याह्यांची धावपळ, पाहुण्यांची धावपळ, वरमाईची धावपळ, नवरदेवाची धावपळ, नवरीची धावपळ. एवढ्या धावपळीमध्ये कोण कोण देवाला आठवतो. येतो का देव आठवणीत? अजिबात नाही. तेव्हा फक्त आपल्या डोक्यामध्ये पाहुणे रावळे राहतात. आपली इमेज, आपली प्रतिष्ठा, आपलं स्टेटस कमी होता कामा नये. आपली प्रतिष्ठा पाहुण्यांमध्ये कमी होता कामा नये. आपलं लक्ष तिथं राहतं, आपलं देवाकडे लक्ष नसतं. पण कळत नकळत आपल्या घरामध्ये काही दुर्दैवी घटना झाली, मग आपण पाहुण्यांकडे लक्ष देतो ना. हो म्हणा ना. पाहुण्यांकडे लक्ष देतो का? अजिबात नाही. मग कोणाकडे लक्ष राहतं? सगळं देवाकडं. अहो, अशा काही क्रिटिकल केस होतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर सांगतात, हो आता तुम्ही देवाची उपासना सुरू करा. तुमचं पेशंट शेवटच्या स्टेजमध्ये आहे, शेवटच्या श्वास, शेवटच्या घटका मोजत आहे. आता तुम्ही काम करा, देवाची कृपा होईल असं काहीतरी नामस्मरण करा, भजन करा. मग लोक म्हणतात राम 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 राम, देवाची भक्ती करतात. मी कुठेतरी वाचले बरं का असं, जो काम दवा नहीं करती, जो काम दवा नहीं करती वो काम दुआ कर जाती है, वो काम दुआ कर जाती है. औषध जे काम करत नाहीत ना महाराज, ते काम आई वडिलांचे किंवा देवाचे आशीर्वाद करत असतात. लक्षात ठेवा. आज या रसाळ परिवारावर किसन बाबांचे आशीर्वाद आहेत म्हणून एवढा मोठा कार्यक्रम होतोय. हा आशीर्वादानं झालाय महाराज. विठाला विठाला असे प्रसंग येतात. डॉक्टर म्हणतात देवाचं नाव घ्या, तेव्हा माणसं डोळ्यात तेल घालून सारखं देवाकडं पाहतात, देवाचं भजन करतात. म्हणजे दुःखामध्ये आपण देवाकडे पाहतो आणि सुखामध्ये माणसाकडे पाहतो. हाच आपला फरक आहे. तुकोबाराय किंवा अनेक संत असतील, त्या संतांनी दुःखामध्येही देव पाहिला आणि सुखामध्येही देव पाहिला. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा आणि तुकया मुखा विठ्ठल. दोन्हीही पक्षामध्ये त्यांनी देवाकडेच पाहिलं. म्हणजे ठाकरे गटामध्ये आणि शिंदे गटात नाही. दोन्ही पक्ष म्हणजे सुखाचा पक्ष असो किंवा दुःखाचा पक्ष असो, दोनही पक्षामध्ये आम्ही देवाकडेच पाहू, नवे नवे देवाचंच भजन करू. याचा परिणाम त्यांना फायदा सुद्धा सुखच होतो. सुखाच्या व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हे सगळं त्यांना का निर्माण झालं? त्यांनी देवावरती साकडं टाकलं. द्रौपदीला संकटामधून देवानं तारलं. द्रौपदीनं कृष्णावरती भरोसा ठेवला.
देवावरती भरोसा ठेवा, देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीये. महाराज म्हटले मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक. बाकीची देवी देवता तुमचं सुख दुःख हरण करू शकत नाहीयेत. तुम्ही फक्त पांडुरंगावरती श्रद्धा ठेवा. गोरोबा काकांनी सावता महाराजांनी पांडुरंगावरती श्रद्धा ठेवली आणि स्वतःचं जीवन कल्याणमय बनवलं. तेच आपण करा, हाच दिलासा महाराजांनी या दोनही चरणामध्ये दिलेला आहे. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक. इथपर्यंत आपण आलोय. मधलं आपण विठोबा रुक्माई भजन घेऊ आणि विठोबा रुक्माई भजन झाल्यानंतर पुढील 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण कीर्तन सेवेला पूर्णविराम देणार आहोत. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं परमात्म्याचं भजन करायचे. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई, हरी जय जय विठोबा हरी विठोबा रुक्माई, हरी जय जय विठोबा हरी 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 जय जय विठोबा रुक्माई, हरी जय मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरते बापुडे काय रंक. भयाच्या पोटी दुःखाच्या राशी शरण देवाशी जाता भले. महाराज म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं भय आहे ते मृत्यूचं. इकडे लक्ष द्या, 2-5 मिनिटं लक्ष द्या. मृत्यूचं भय हे प्रत्येकाला ग्रास्त आहे. पण माणूस हा त्या भयापासून कधी निवृत्त होईल? जेव्हा तुम्ही देवाचं नामस्मरण कराल तेव्हा. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये मृत्यू होणार अशी बातमी कळाली होती. त्यानं भजन सुरुवात केलं, नामस्मरण केलं. त्याचा परिणाम श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिती उद्धार पावला असं श्रीमद भागवत सांगते. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमचा आमचा उद्धार सुद्धा 7 दिवसामध्ये आहे. मी पटवून देऊ का तुम्हाला? इकडे पहा, आपण नाही रविवारी मेलो तर कधी मरणार? बोला ना. इच्छा सुद्धा नाही मरणाची. हो सुद्धा म्हणत नाही माणसं. साहेब नाही सोमवारी मेलो तर कधी? मंगळवारी. नाही मंगळवारी तर बुधवारी, नाही तर गुरुवारी, नाही तर शुक्रवारी, नाही तर शनिवारी, नाही तर म्हणून आयतवारी. रविवारला आयतवार म्हणतात जुनी लोक. म्हणजे 7 दिवसामध्येच तुमचा माझा एक दिवस ठरलेला आहे. मेरा भी नंबर आएगा. प्रत्येकाचा नंबर लागणार आहे. फक्त आपण एक करा, मरावे परी कीर्ती रूपी. माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचं असतं. काही काही 100-100 वर्ष जगतात. अख्ख्या गावाला ताप राहतो. अख्खं गाव म्हणतं ही पिढा कधी जाईल. पण असं जगा महाराज. ज्ञानोबाराय 22 वर्ष जगले, समाजाला ज्ञानेश्वरी देऊन गेले. धर्मवीर संभाजी महाराज 32 वर्ष जगले, जगाला धर्माची शिकवण देऊन गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज 42 वर्ष जगले, लोकांना गाथा देऊन गेले. नामदेव महाराज 80 वर्ष जगले, पंजाब प्रांतामध्ये वारकरी संप्रदायाची पताका नेली. तुम्ही आम्ही सुद्धा थोड्या दिवस जगा आणि समाजाच्या सदुपयोगी पडा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका मने चित्तारे, उत्तमाची उरे कीर्ती
गोड गायलं महाराज तुम्ही, फार सुंदर. भाऊ हे आमच्या इगतपुरी तालुक्याचे राम लखन आहेत. विठाला विठाला अप्रतिम. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. प्रमाणामध्ये उत्तम शब्द होता, गायलं सुद्धा उत्तमच. वा, उत्तमची उरी कीर्ती मागे. युट्यूबच्या माध्यमातून तुमची कीर्ती उत्तम राहणार आहे. विठाला विठाला महाराज म्हणतात जीवनामध्ये भीती बाळगू नका. आलं मरण तर त्याला सामोरं जा महाराज. अलीकडं मरण फार सोपं झाले, जरा सोपंच बोलतो. जगणं अवघड झाले, मरणं सोपं झाले. जगणं किती अवघड आहे. भाऊबंधांच्या कचाट्यामधून जगणं फार अवघड आहे महाराज. पण मरणं बाबा किती सोपं आहे. अटॅक आला तरी सध्या माणसं मरत आहेत, बरोबर ना. दररोज तुमच्या नातेवाईकांमधला एक तरी माणूस अटॅकनं जातोय आणि तुम्हाला फोन येतोय ना. आमके आमके हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. याचा अर्थ असा आहे, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येक जण मृत्यूच्या दारामध्ये जातोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. म्हणून लवकरात लवकर सावध व्हा माणसानं. आणि सावध होऊन काय करा, परमात्म्याची भक्ती करा, भजन करा. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी, अहम वागा सोम वागा प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा, सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी, देव करा कैवारी, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. बोल खंडेराव महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. आज योगायोगानं रविवार सुद्धा आहे. आज सॉरी मंगळवार आहे आज. आणि आपल्या जवळ दैवत आहे खंडेरायाचं मंदिर आहे. खंडेरायाजवळ असल्यामुळे अंगात खंडेराय आला. प्रमाण लक्षात घ्या फक्त. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. माणसानं सावध व्हा. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या ना डोनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. महाराज म्हटले घाबरू नका, भयाच्या पोटी दुःखाच्या राशी, शरण देवाशी जाता भले. मग तो कृपा सिंधू निवारे साकडे, येर ते बापुडे काय रंक. मग आता काय करा, त्या परमात्म्याचं चिंतन करत राहा. चिंतन करता 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 तो परमात्मा तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवट. म्हणे नवे काय त्या करिता, तुका म्हणे नवे काय त्या करिता, तुका म्हणे नवे काय त्या करिता, तुका म्हणे नवे काय त्या करिता. चिंतावा तो आता विश्वंभर, चिंतावा तो आता विश्वंभर, चिंतावा तो आता विश्वंभर, चिंतावा तो आता विश्वंभर. मग कृपा सिंधू निवारी साकडे, मग कृपा सिंधू निवारी साकडे. मग कृपा सिंधू निवारी साकडे, मग कृपा सिंधू निवारी साकडे. ते बापुडे काय रंग, आ आ, आ.
हरी साकर